नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वाढोणा या गावामध्ये आलेलो. प्रत्यक्ष दादांनी कावेरी सीडचं टरबूज 1901 या व्हेरायटीची लागवड केली होती. त्यांना काय अनुभव आला हे प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हो, सर्वप्रथम तुझा परिचय द्याल. नमस्कार, माझं नाव शुभम नरेंद्र भांगे, राहणार वाढोणा, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. मी माझ्या शेतामध्ये कावेरी कंपनीचं 1901 हे वाहन लावलेलं होतं. आज जवळपास याला 75 दिवस झालेले आहे आणि आज आम्ही यांचा पहिला तोडा केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की फळाची साईज हे 3 किलोपासून ते 6 किलोपर्यंत आहे. गोडवा अतिशय चांगला आहे आणि साईजसुद्धा चांगली बनलेली आहे. दादा, किती एकरमध्ये तुमची टरबूजची लागवड होती? हे आपली 2 एकरमध्ये लागवड आहे. 13,500 रुपये बसवलेले आहे आपण 2 एकरमध्ये. तर तुम्हाला किती टनाचं उत्पादन अपेक्षित आहे आता? कमीत कमी 1 नंबर माल 40 टन निघाला पाहिजे. बरोबर. पूर्ण माल 50 टन पकडलेला आहे. तर तुम्ही हा माल आता जे तोडलेला आहे कोणत्या मार्केटला नेता? हे आता सध्या लोकल मार्केटला माल चालू आहे. काही लोकलचे व्यापारी आहे त्यांना सुद्धा देत आहोत. बरोबर. काय रेटने दिलाय तुम्ही हा माल? हा माल मी 25 रुपये किलो ह्या रेटने दिलेला आहे. जागेवरून 25 रुपये किलोने दिलेला आहे. 25. बघू शकतो की आपल्या ग्रामीण भागातील आर्वी तालुक्यातील एक छोट्याशा गावामध्ये, वाढोणा गावामध्ये टरबूज लावण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली आणि खरोखरच त्यांनी उत्पादन घेऊन कशा प्रकारे आपण ग्रामीण भागात पाण्याची त्यांच्याकडे कमतरता असून दुसरीकडून पाणी घेऊन त्यांनी कशा प्रकारे उत्पादन काढलं हे बघू शकतो आपण. आणि 25 रुपये किलोने त्यांनी आज 2 टन माल व्यापाऱ्याला दिलेला आहे. तर मी शुभम भाऊकडून एकच सांगू इच्छितो की तुम्हाला व्हेरायटी बद्दल असं काय वाटलं यावाला विशेष? व्हेरायटीचा विषय असा आहे की थंडीमध्ये खूप चांगला या प्लॉट टिकून राहिला. सेटिंग चांगल्या पद्धतीची झाली आणि नेमका म्हणजे साईज घेण्याकरिता खूप सपोर्ट झाला. इथं थंडीमध्ये साईज फळाची बनत नाही, त्यामुळे समाधानकारक आहे साईज बद्दल. तर पुढील वर्षी तुम्ही कोणती व्हेरायटी लावाल? पुढील वर्षी ह्याच व्हेरायटीचं आपल्याला लागवड करायची आहे. जवळपास 3 एकर लागवड मी करेल पुढील हंगामामध्ये आणि व्हेरायटी खूप चांगली आहे. इथं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे वाहन आपण निश्चित निवडावं आणि याची लागवड करावी. ठीक आहे, दादांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी खरंच कावेरी सीड तर्फे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.